नमस्कार मित्रांनो, वामन बरुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे साखरपा कोंडगाव या गावामध्ये। अर्थात ही दोन वेगळी गावं आहेत, एकत्रित उल्लेख नेहमी होतो यांचा, कारण ती जवळजवळ आहेत दोन्ही गावं। दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं हे गाव आणि त्यात गड नदी आणि काजळी नदी। काजळी नदी जी वरून आंबा घाटातून येते आणि गड नदी जी विशाळगडाच्या पायथ्यापासून येते, त्या दोन नद्यांच्या संगमावर वसलेली ही गावं आहेत साखरपा आणि कोंडगाव। त्यामुळे मुद्दाम उल्लेख करताना मी असा केला की मी आता साखरपा आणि कोंडगावमध्ये आहे। बऱ्याचदा या गावांची बॉर्डर कळतच नाही बाजारपेठेतून जाताना, कुठे कोंडगाव आणि कुठे साखरपा। पण या दोन गावांच्या हद्दीवरून सुरुवात केली आहे मी प्रवासाला। आणि हा जो प्रवास आहे आजचा माझा, तो प्रवास असणार आहे नॅशनल हायवे 166चा 66 आपला फेमस वन मुंबई गोवा। पण आज मी आहे 166 हायवे नंबरवर, म्हणजे सोलापूरपर्यंत तो पुढे जातो रत्नागिरीतून। सो रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर हा हायवे आहे। मी प्रवास करत होतो देवरुखपासून सुरुवात केलेली प्रवासाला मी, आणि मी चाललेलो राजापूरला, पण मध्ये हा हायवे येतो। सो म्हटलं आता थोडंसं ऊन कमी असलं तरी आपण शूटिंग करूया, कारण बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा मी रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर हायवेवर प्रवास करतो आहे। तर या साखरपा कोंडगाव ते दाभोळे पर्यंतचा रस्ता कसा झाला आहे ते जरा बघूया, उत्सुकता होती मला आणि तुम्हाला मी दाखवतो आहे। इथे बघा डायव्हर्जन आहे आणि बऱ्यापैकी कोकणात हा रस्ता झालेला होता गेल्या व्लॉगमध्ये। महिन्याभरापूर्वी मी जो अपलोड केलेला व्लॉग होता त्यात मी तुम्हाला दाखवलेलं होतं की कोकणात तसा बऱ्यापैकी हा रस्ता झाला आहे, यात काही वाद नाही आहे। पण आता लेटेस्ट सिच्युएशन ही आहे, मी थर्ड वीक ऑफ जानेवारीमध्ये प्रवास करतो आहे। तर सध्या ही स्थिती आहे की तुम्हाला दिसतं आहे रस्ता एका साईडचाच बनला आहे, एका साईडचा थोडा खराब आहे दिसतो आहे इथे। पण पुढे मला माहिती आहे पुढे रस्ता चांगला आहे। मध्ये हे पॅच आहेत, खराब पॅच आहेत, तरी ही स्पीड वाढवता येतो थोड्या वेळाने। असं नाही आहे की मलकापूरच्या पुढे जे खराब अवस्था आहे तेवढी खराब अवस्था अजून तरी इथे नाही आहे। बाकी आपण साखरप्यामधून प्रवास केलेला आणि तुम्हाला मी म्हटलं की साखरपा ही अतिशय ऐतिहासिकदृष्ट्या खूपच महत्त्वाचं गाव आहे, इतिहास प्रसिद्ध आहे। विशाळगडापासून आय थिंक पायथ्यापासून 10-11 किलोमीटरवर असेल हे गाव, एवढ्या जवळ विशाळगड आहे इथून। पण ती वाट योग्य नाही तिथे जायला, आंबा घाटातूनच जावं लागतं। तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही प्रवास केला असेल, विशाळगडाला भेट दिली असेल। सो विशाळगडाला जायचं असेल तर आंबा घाटातून जावं लागतं, आंबा गाव पार करून जावं लागतं। मात्र पूर्वी जुन्या काळामध्ये पायथ्याची वाट पण वापरली जायची। लोक उत्साहासाठी, उत्सव असेल, एखादा सण असेल तर खाली पायवाट जी होती त्याने प्रवास करायचे। हे बघा इथे पुन्हा एकदा एक चांगला रस्ता आपल्याला दिसतो आहे। ओके, सो ऐतिहासिक पार्श्वभूमी ही आहे की असं म्हणतात की विजापूरचा जो आदिलशाह होता त्याने ही बाजारपेठ बसवली आणि त्यावेळी याचं नाव होतं इब्राहिमपूर। आणि ही जी बाजारपेठ त्याने बसवलेली त्याला कारण असं होतं की त्याने हरचेरीमध्ये, पण तुम्हाला माहिती आहे की हरचेरीमध्ये प्रसिद्ध बंदर होतं इब्राहिमपट्टम नावाचं। आता तिथे तसं काही नाही आहे, पण पूर्वी हे व्यापार व्हायचे। जी काजळी नदी आहे त्या नदीद्वारे मोठ्या प्रमाणावर व्यापार व्हायचा कोकणामध्ये। अगदी राजापूर, मालवण, वेंगुर्ला ही तुम्ही जुनी केंद्र ऐकली असतील, तशीच ही महत्त्वाची केंद्र होती सगळी त्या काळामध्ये, शहरं होती। त्यामध्ये साखरपा कोंडगाव म्हणजेच इब्राहिमपूर आणि आत्ताचं जे हरचेरी आहे म्हणजे त्या काळातलं इब्राहिमपट्टणम, तर ती मोठी बंदरं होती। आणि वरून घाटावरून येणारा माल ते गलबतं किंवा होडीवर चढवायचा असेल तर त्यासाठी ते इथला वापर करायचे कोंडगावचा, आणि पुढे तो माल इब्राहिमपट्टमपर्यंत जायचा, म्हणजे हरचेरीपर्यंत जायचा, आणि तिकडून समुद्रामार्गे ती वाहतूक केली जायची। आणि कोकणातल्या बाजारपेठेतही माल न्यायचा असेल तर या मार्गाचा वापर केला जायचा। हे बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल। मध्यंतरी काही लेख वाचताना, आता मला निश्चित आठवत नाही, पण एक पंडित सर म्हणून आहेत, त्यांचा मी एक लेख वाचलेला आणि त्या लेखात मला बरीच माहिती मिळाली, खूप इंटरेस्टिंग माहिती मिळाली। सो असं महत्त्व आहे। बाकी इन डिटेल तर मी जात नाही, तुम्ही गुगलला सर्च करा, तुम्हाला त्या सरांचे लेख मिळतील या शहराबद्दल, या गावाबद्दल आणि एकंदरीतच कोकणातल्या इतिहासाबद्दल वाचलं की खूपच इंटरेस्टिंग वाटतं की असं होतं इथे। म्हणजे आपल्याला आत्ता ते काही दिसत नाही की त्या काळी असे व्यापार चालायचे, किंवा एक चौकी विशाळगडाची साखरप्यामध्ये होती आणि ती चौकी बरीच वर्ष होती आणि नंतर काहीतरी म्हणे
बंड वगैरे झालं आणि ती चौकीच त्यामध्ये जळाली. त्यामुळे आता त्याचं काही अस्तित्व मिळत नाही. आणि इव्हन असंही म्हटलं जातं की साखरप्यामध्ये त्या काळी किल्लाही होता, पण आता त्या किल्ल्याचे अवशेषही सापडत नाहीत. आणि फार काही अगदी रेअर कोणाला सापडले असतील इतिहास तज्ज्ञांना, तर त्याचा रेफरन्स तुम्ही मला नक्की द्या. मला आवडेल तिथे जायला किंवा बघायला. पण मी त्या 2-3 आर्टिकलमध्ये वाचलेलं की असे पूर्वी फोर्ट होते, पण त्याचं आता काही राहिलं नाही आहे, त्याचं काही आता अवशेष नाही आहेत. तुम्ही बघताय हा एकदम व्यवस्थित रस्ता झाला आहे इथे. ॲक्च्युली दोन्ही साईडला तुम्हाला दिसतंय की 2 लेन 2+2 4 लेन तयार आहेत, पण काहीतरी काम पलीकडे असेल चालू, म्हणून हे 2 लेन ओपन केलेत. हे बघा, आता पुन्हा एकदा थोडासा खराब रस्ता आला आहे. असं चालूच राहतं आहे ह्या रूटवर, पण गेल्या वेळेपेक्षा ह्यावेळी प्रगती जास्त आहे. फक्त कोकणात आल्यावर ना एक मोठा इश्यू आपल्याला फेस करावा लागतो, तो म्हणजे इथे माती पटकन ही अशी घट्ट होऊन जाते आणि मग खड्डे असे वाटायला लागतात ना खूप मोठ्या प्रमाणावर. इथे बघा, माझ्या उजव्या हाताला तुम्हाला दिसतंय काम चालू आहे आणि बाजूला इथे तुम्हाला उजव्या साईडला माझ्या अगदी लाल मातीचा रस्ता दिसतोय. कोकणातली लाल माती, ज्यासाठी कोकण प्रसिद्ध आहे, ती लाल माती तुम्हाला दिसतीये. आणि इथे रस्ता जरा खराब आहे, बट स्टील मी म्हणेन की गेल्या वेळेपेक्षा थोडा चांगला वाटतो आहे मला. ॲटलिस्ट गाडी चालवता तरी येते आहे व्यवस्थित. आणि पुढे तुम्ही बघताय की अजून जरा पुढे त्या टर्नला रस्ता दिसतो आहे आपल्याला, तिथून कदाचित चांगला रस्ता असेल. सो एकंदरीत आतापर्यंत जेवढा आपण प्रवास केला, इतिहास ऐकता ऐकता, तो छान झाला आहे. हे बघा, आता आपण गावाजवळ आलोत. दाभोळे गाव जे आहे त्या गावाच्या जवळ आलोत आता आपण. आणि मी मुद्दाम गावातून पण व्हिडिओ घेतो, शूट करतो. अर्थात तुम्हालाही माहिती आहे, लास्ट टाईम पण मी तुम्हाला सांगितलेलं आणि त्यावेळी मी स्किप केलेलं. त्यावेळी मी तुम्हाला हे म्हटलेलं की गावातून काही रस्ता जात नाही आहे, त्यामुळे मी गावाचं काही शूटिंग करणार नाही. पण आता मी मुद्दाम करतो, जेणेकरून नंतर ज्यावेळी आपण प्रवास करू भविष्यामध्ये, त्यावेळी ते गाव स्किप होईल. तिथे बघा काम चालू आहे, ते गाव स्किप होईल. आणि त्यावेळी माझे व्लॉग तुम्ही ज्यावेळी बघाल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की मी ते गाव त्यावेळी शूट केलेलं होतं. तुमचा प्रवास तिथून होणार नाही, पण ते गाव माझ्या व्लॉगद्वारे तरी दिसत राहील. आणि तो ज्या आठवणी आहेत आपल्या त्या पूर्वीच्या, त्या जागवता येतील. त्यामुळे मुद्दाम मी तिकडून शूट करतो आहे, जरी रस्त्याचं काम तिथे नसलं तरी. आणि इथे जरा उजव्या हाताला मला दिसतं आहे की काम चालू आहे चांगलंच युद्धपातळीवर. रत्नागिरीतही खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे. अर्थात मी आत्ताच व्हिडिओ केला आहे, मी लगेच व्हिडिओ नाही करणार. दर दिवशी किंवा दर 2 दिवसांनी अपडेटचे व्हिडिओ मी देणार नाही आहे, कारण माझं चॅनल जास्ती करून ते बघा उजव्या हाताला एक काम दिसतं आहे प्रवासाचं आहे. मी प्रवास करत असतो मध्ये मध्ये, त्या प्रवासादरम्यान जिथे जिथे जातो तिथे मी व्हिडिओ करतो. आणि मुद्दाम म्हणून मी जात नाही कुठे. माझं काही काम असेल, प्रवास असेल, तर त्या दरम्यान मी मुद्दाम शूट करतो. सो त्यामुळे मी इतक्या फ्रिक्वेंटली अपडेट वगैरे असे व्हिडिओ नाही करणार आहे. अजून थोडे दिवस जाऊ दे, 1-2 महिने होऊ दे, त्यानंतर जी स्थिती असेल ती तुम्हाला मी दाखवेन तिथे. पण तिथे युद्धपातळीवर काम चालू आहे. आणि मला सांगायचं हेच आहे की मुंबई गोवाशी कम्पेअर केलं तर इथे या रोडवर, म्हणजे रत्नागिरी ते सोलापूर असेल किंवा रत्नागिरी ते कोल्हापूर सध्या चालू आहे काम, इथलं काम हे खूपच फास्ट आहे. कम्पेअर केलं तर खूपच फास्ट आहे. कारण आत्ता जेमतेम 1.5 वर्ष झालं हे काम सुरू होऊन, आणि 1.5 वर्षात तुम्ही इतकी प्रगती बघताय कामाची, ज्याचा मी स्वप्नातही विचार नाही करणार मुंबई गोवाच्या बाबतीमध्ये. कारण ते आम्ही खूप भोगलं आहे. आणि अगदी 20पर्यंत 21पर्यंत सिंधुदुर्गाचं विशेषतः आम्ही सिंधुदुर्गात जायचो. सो एक कुठेतरी 16-17 सालात तिथे सुरुवात झालेली कामाची, आणि ती जवळजवळ 20पर्यंत चालली, 21पर्यंत चालली. 20पर्यंत कोरोनापर्यंत त्यांनी बऱ्यापैकी कवर केलेलं, पण ब्रिजचं काम चालू होतं. ती ब्रिजची कामं सगळी 21पर्यंत कंप्लीट झालेली. सो तो काळ मी अनुभवलेला आहे आणि ते एक्सपिरियन्स सगळे घेतलेले आहेत रस्त्याचे. त्या कम्पॅरिझनमध्ये मला नेहमीच हा जो रूट आहे तो खूपच चांगला वाटतो. इथे व्यवस्थित काम चालू आहे असं वाटतं मला नेहमी. आणि तुम्हाला इथे पटेल, तुम्ही इतर हायवेवरून कधी प्रवास केला असेल तर कम्पॅरिझनमध्ये इथलं काम जे आहे ते थोडं फास्ट चालू आहे. आता बघा, आपण आता जवळ आलोत त्या गावाच्या, दाभोळे गावाच्या. आणि त्यानंतर मग दाभोळे तिठा सुरू होईल. मी माझा ब्लॉग तिथे थांबवेन, थोडं आतमध्ये घेऊन जाईन तुम्हाला, कारण माझा प्रवास जो आहे
तो लांजा मार्गे मी राजापूर करणार आहे. मी डायरेक्ट राजापूर जायचं असेल तर मला एशियन हायवे होता, एशियन डेव्हलपमेंट बँकने स्पॉन्सर केलेला हायवे, पण तो मी घेणार नाही आहे. मी आतला रोड घेणार आहे. त्याला कारण असं आहे की मला लांजाला जायचं आहे आणि तिथून मग पुढे राजापूरला जायचं आहे. सो तोही मी तुम्हाला रस्ता दाखवेन आतला थोडाफार आणि व्लॉगमध्ये माझा थांबवेन. सो ही बघा, ही जी बाजारपेठ आहे, जुनी बाजारपेठ, ती आता बाजारपेठ आली आहे. इथे जवळपास सगळ्याच गावांना खूप ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण तुम्ही बघाल त्यावेळी ज्यावेळी आंग्र्यांचं राज्य होतं, खाली सावंत भोसलेंचं राज्य होतं सावंतवाडीमध्ये, इथे आंग्र्यांचं राज्य होतं बऱ्यापैकी. कोल्हापूर किंवा जे आमचं सह्याद्री आहे, कोकणाचा भाग आहे, कोकणातला वरचा भाग जो आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या वंशजांचं राज्य होतं आणि पुण्यात पेशव्यांचं राज्य होतं. असं वेगळ्या वेगळ्या साम्राज्यात इथे अनेक अशा घटना किंवा अनेक असे महत्त्वाच्या वास्तू होत्या की ज्याला ऐतिहासिक प्रचंड महत्त्व आहे. जसं तुम्ही इथे बघताय की कोंडगावमध्ये किल्ले होते किंवा तिथे आपली जीवरचा विशाळगड होता, त्याचा तळ होता खाली, ओके, चौकी होती एक. त्यानंतर पुढे तुम्हाला माहितीच असेल की साखरप्यातून आपण पुढे जातो संगमेश्वरला, आणि संगमेश्वर तर अतिशय महत्त्वाचं आहे. आता बघा, आपण रूट चेंज करतो आहे. इथे आपण आत आलोत आणि हा सगळ्या तुम्हाला सगळे जे पिलर दिसत आहेत ना, तो रूट वर घेऊन जाणार आहेत आणि तिकडे दाभोळे घाटाला जोडणार आहेत. सो दाभोळे घाटातून डायरेक्ट तुम्ही बाजाराच्या मागून डायरेक्ट सगळे वळण रिमूव्ह केलीत, त्यांनी काढून टाकलीत, डायरेक्ट तुम्ही तिकडे पुढे पोहोचणार आहात. सो हे त्यांनी खूप चांगलं केलं आहे. आणि आत्ता आपण आहोत दाभोळे ते राजापूर. हा जो एशियन डेव्हलपमेंट बँकने जो रस्ता केला आहे त्या रस्त्याला आपण आता सुरुवात करणार आहोत प्रवासाला. थोड्या पुढून तो सुरू होतो, जवळपास त्या ब्रिजपासून तो रस्ता सुरू होतो. इथे एक ब्रिज आहे, ही काजळीच नदी आहे किंवा संगम झाला आहे इकडे गड आणि काजळीचा. ओके, सो इथून तुम्हाला लक्षात येईल की रस्त्याची स्थिती खूप चांगली आहे, दिसती आहे बघा इथे, लक्षात येईल तुमच्या. सो हा जो रस्ता आहे ना पुढे अगदी राजापूरपर्यंत, तो एशियन डेव्हलपमेंट बँकने स्पॉन्सर केलेला आहे. आणि आता मी माझ्या प्रवासाला सुरुवात करतो आहे उजवीकडे वळून. मी लांजाला चाललो आहे. मी कंटिन्यू नाही करत आहे, लांजामध्ये काम असल्यामुळे तिकडे जातो आहे आणि त्यानंतर मी जाईन राजापूरला. काहीमध्ये पण एक ठिकाणी काम आहे, त्यानंतर राजापूरला जाईन. सो हे बघा, आतमधले रस्ते चांगले आहेत. हा आतला रस्ता आहे बघा, पूर्ण वर लिहिलेलं आहे, ओके, एशियन डेव्हलपमेंट बँकने स्पॉन्सर केलेला रस्ता. आणि हा रस्ता गेला आता राजापूरकडे आणि मी वळलो इकडे उजवीकडे लांजासाठी. सो धन्यवाद मित्रांनो. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद.